नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1ची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. चालू वर्षाच्या बोर्ड परीक्षेसाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगी येईल. एकूण 40 गुणांची आपली प्रश्नपत्रिका असणार आहे आणि ती सोडवण्यासाठी 2 तासाची वेळही दिली जाईल. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरासहित. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा, त्या वाचा आणि त्यावर आधारित आपल्याला ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. अशाच सूचना आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा असणार आहेत. प्रश्न पहिला, योग्य पर्यायाचं वर्णाक्षर लिहा 5 गुणांसाठी. पहिलं, धातू आणि अधातू यांचे गुणधर्म धातू सदृश्यामध्ये असतात. आधुनिक आवर्त सारणीत निष्क्रिय वायूंना 18 या गणात स्थान दिले जाते. बहिवक्र भिंगाची शक्ती अ अधिक 4.0 डी असते. चंद्रावरील वजन 12 यन. निरपेक्ष अपवर्तनार्क या राशीला एकक नसते. त्यानंतर ब भाग, पुढील उपप्रश्न सोडवा 5 गुणांसाठी. पहिलं विधान आहे चूक की बरोबर ते ओळखा, ते आहे चूक. दुसरे, गटातील वेगळा घटक ओळखायचा आहे, तो आहे वर्णदर्शक. तिसरं आहे परावर्तन किरण आणि चौथ्याची जोडी आपल्याला लावायची विशालन बी. त्यानंतर 5वं, चौकटीत योग्य उत्तर लिहा. बघा ते उत्तर. प्रश्न दुसरा आपला असणार आहे शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही 2. 1. वितळ तार तयार करण्यासाठी कमी वितळणांक असलेल्या पदार्थाची तार वापरतात. दुसरं आहे हातात धरून ठेवलेली वस्तू सोडून दिल्यास ती खाली पडते. तिसरं आहे सोडियम ॲल्युमिनियमपेक्षा जास्त धातुगुण दाखवतो. त्यानंतर प्रश्न दुसरा लिहायचा आहे ब भाग, उपप्रश्न सोडवा कोणतेही 3 6 गुणांसाठी. पहिलं आहे व्याख्या लिहा. दुसरं आहे काचेच्या पाण्याच्या संदर्भातील अपवर्तनार्क किती, तो काढायचा आहे उदाहरण सोडून. 3 आहे अवकाश मोहिमांची उद्दिष्टे सांगायची. चौथ्यामध्ये अभिक्रिया स्पष्ट करायची आहे. 5व्यामध्ये रेणुसूत्र लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आपला असणार आहे 15 गुणांचा आणि त्यामध्ये आपल्याला कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत. पहिलं, कृत्रिम उपग्रहांचे कोणतेही 3 प्रकार सांगून त्यांची कार्य स्पष्ट करायची आहेत. दुसरं आहे अ या धातूचा अणुअंक 11 आहे, तर त्यावर आधारित अभिक्रिया लिहायची आहे. तिसरं, आकृती दिली आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायचे. पहिलं, एक्स आणि वाय मूलद्रव्यांची नावं आपल्याला विचारलेली आहेत. ते आहेत ऑक्सिजन आणि हायड्रोजन. त्यानंतर दोन्ही मूलद्रव्ये एकाच गणातील आहेत का, तर त्याचं उत्तर आहे नाही. दोघांची संयोजा वेगवेगळी आहे, गण वेगवेगळे आहेत. त्यानंतर सर्वात जास्त विद्युतधन असलेला मूलद्रव्य आहे एक्स ऑक्सिजन, कारण त्यांचं प्रमाण जास्त आहे. 4. रासायनिक अभिक्रियेचं दर अभिक्रियांच्या कणाच्या आकारावर कसा अवलंबून असतो, ते उदाहरणाच्या सहाय्याने आपल्याला स्पष्ट करायचं आहे. प्रश्न 5वा,
कृती अभ्यासायची आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघा पहिला प्रश्न. या कृतीतून पदार्थाच्या विशिष्ट उष्णता या गुणधर्माचा अभ्यास करता येतो. तो गुणधर्म कमीत कमी शब्दात सांगा. तो म्हणजे पदार्थाच्या एका एकक वस्तुमानाचे तापमान 1 अंश सेल्सिअस असते. तिसरं, याच कृतीच्या आधारे उष्णता विनिमयाचे तत्त्व लिहा. त्यानंतर 6वा प्रश्न आपला असणार आहे. वेळेच्या आधी होणारा सूर्योदय आणि उशिरा होणारा सूर्यास्त याची आकृती काढायची आहे. अंतर्गोल भिंगाने तयार होणारी प्रतिमा मिळवण्यासाठी तिचे नियम लिहायचे आहेत. चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि रासायनिक अभिक्रिया स्पष्ट करायची. बघा ते चित्र काळजीपूर्वक. रासायनिक अभिक्रिया पहा आणि त्यावरून आपलं असं लक्षात येतं की हे चित्र लोखंडाच्या गंजने हा प्रकार दाखवतं. त्यानंतर प्रश्न 4. पुढील उपप्रश्न सोडवा, कोणताही 5 गुणांसाठी. बघा एक आकृती दिलेली, तिचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यानंतर तिच्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. बघा पहिला प्रश्न. वरील आकृतीत दर्शवलेले उपकरण ते आहे विद्युत मोटर. दुसरं, या उपकरणाचा एक उपयोग पंखा चालवणे. या उपकरणात ऊर्जेचे स्थानांतरण कसे केले होते, ते म्हणजे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून. साठी आपल्याला आकृती काढून तिला नावं द्यायची आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न यावरला पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. इथेनॉलचे रचनासूत्र लिहा. दुसरं, इथेनॉलचे हवेत ज्वलन केले असता काय घडते आणि त्याचे 2 गुणधर्मसुद्धा लिहायचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची सायन्स आणि विज्ञान 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी पूर्वपरीक्षेची सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.